नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने आजपासून आपण स्वामी समर्थांची सप्तशती या पोथीचे पारायण करणार आहोत. चला तर प्रथम त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात की नेमके श्री स्वामी समर्थ सप्तशती आहे तरी काय. चला तर सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ सप्तशती हा स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन, कृपा, चमत्कार आणि उपदेशांचे वर्णन करणारा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथात 700 ओव्या असून भक्ती, श्रद्धा, नामस्मरण आणि गुरुभक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. या ग्रंथाचे नियमित वाचन केल्याने मनाला शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर या ओवीबद्ध प्रथम अध्यायाला आपण सुरुवात करूयात. स्वामींना नमस्कार करून स्वामीचरणी आपण या स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती स्वामी महाराजांना अर्पण करूयात. चला तर प्रथम अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्यो नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ध्यानम् अजानबाहु विशालनेत्रम् अनन्तब्रह्माण्डकारस्वरूपं भक्तकामकल्पद्रुं कामधेनुं स्वामी समर्थं शिरसा नमामि. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती अनेक पाहा लीला करीती. गानगापुरी राहती भक्तोद्धारा कारणी. अवतार कार्य पूर्ण होत गानगापुराहुनी निघत. श्रीशैल्य पर्वती येत महास्वामी अवधारा. मल्लिकार्जुना ते पाहोनी स्वामी जाती कर्दळी वणी. 300 वर्षे तप करोणी पुन्हा उठती अवधारा. अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत. कुऱ्हाड हातातून सुटत पडे एका वारुळावरी. वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्थ. कुऱ्हाड मांडीवर पडित जागृत ऐसे होते ते. भिल्लासी देवोनी आशीर्वचन करीती तेथोनी प्रयाण. हिमालयात जाऊन काही काळ राहती ते. हिमालय स्वामी समर्थ योग्यासी दर्शन देत. राहती एका गुहेत नवल तेथे वर्तले. योग्यासवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ. 2 वाघ येऊन तेथ श्रवणा लागी बैसले. समर्थ म्हणती वाघांप्रत काहो प्रकांड पंडित. गजावरी बैसोनी फिरत जयपत्रे घेत होताना. श्रोते व्हावे सावधान आठवावे गुरुचरित्र आख्यान. 2 ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवे. ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत. तेची पुन्हा समर्थांप्रत येवोनी गुहेत मिळती ते. वाघासी पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत. म्हणती त्रिविक्रम यतीप्रत छळले होते आम्ही हो. आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवीत. नेले गाणगापुरात वाद करण्या लागोनी. नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमुची जिरवीत. तो जन्म आमुचा जवळ संपत ब्रह्मसंबंध जाहलो. अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनीत. वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी. आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हा लागुण. तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखिले आम्हा
तुम्हासी. ऐसे म्हणोनी वाघ समर्थ चरणावरती लोळत, सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरू. म्हणती पुढील जन्मात पंडित व्हाल काशीत, तेथे दर्शन मिळत ऐसे सांगती तयांना. हिमालय पर्वतात एक योगी तप करीत, दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीतसे. परी न होई दर्शन उबगे तो जीवा लागुण, गंगेत करण्या आत्मार्पण सिद्ध पाहा तो जाहला. तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत, आहे एका गुहेत तेथे येऊनी भेटावे. एकोणी आकाशवाणी योगी तृप्त झाली म्हणी, अरण्यात जावोनी गुहा पाहा तो शोधतसे. तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ, योगी साष्टांग दंडवत करोणी नमन करीतसे. 3 शिरे 6 हात आकाशवर्ण रूप दिसत, समाधी योग्यासी लागत तृप्त पाहा तो होत असे. काही काळ हिमालयात जडमूड जीवा उद्धरीत, कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ अवधारा. छेलाखेडा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत, श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी. 8 वर्षाचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत, अनेक लीला दावित भक्तोद्धारा कारणे. श्री स्वामी समर्थ हिमालयी जव संचार करीत, चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना. हरिद्वारात एक ब्राह्मण पुसे स्वामीसी आपण कोण, अति गर्वे करोण पुसो लागे स्वामींना. स्वामी म्हणती तयासी सांगतो तुझ्या वृत्तांतासी, तू व्याघ्र होतासी मारिले अनेक जीवांना. दरोडे घातले अनेक पापे केले अनेक, तुझी पाप वृत्ती न जात मारिले गायीसी काल तू. ऐसे ऐकोनी वचन थरथरा कापे ब्राह्मण, होई पश्चातापपूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी. स्वामी तीर्थ देती गाय जिवंत करीती, द्विजा सन्मार्गा लाविती ऐसा दयाळा श्री गुरु. एके दिनी एक भक्त स्वामीसी आपुले घरी नेत, स्वामी तया ते दाखवीत एक सर्प गुहा माझी. पाहोनी सर्प तेथवरी मारा वयासी धावती सारी. स्वामी म्हणती सत्वरी मारू नका म्हणोनिया. सर्पासी त्या उचलीत आणि भक्ता ते सांगत, हा तुझा बाप असत सर्पयोनी माझारी. तुझे संरक्षण करीत आहे हा एथप्रत. ऐसे भक्ता सांगत समर्थ स्वामी तेथवरी. सर्पपायी लागत मुक्ती द्या म्हणून प्रार्थित, तव त्यासही मुक्त केला पाहा स्वामींनी. असता स्वामी हिमालयात नवल असे वर्तत, पारधी गोळ्या झाडत पाहुनी कळप हरिणीचा. परी गोळ्यान लागत सर्व हरिणे बागडत, येती चरत चरत स्वामी जवळी ते धवा. हरिणांचे कळपात बैसले दिसती स्वामी समर्थ, पाहोनी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले. परी समर्थ हसत हरिणीही तेथे खेळत, सर्व गोळ्या व्यर्थ होऊन जाती तेथवरी. जो समर्थांचा अंकित मृत्यू त्यासी काय करीत, 2 खडे समर्थ फेकत लक्षोनिया पारध्यांना. तव ते होते स्तंभित भूमीसी चिकटोनी जात, मग स्वामींसी शरण येत दया करा म्हणोनिया. स्वामी म्हणती तयासी आचरा हिंसा व्रतासी, तेने सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चये. असो शिकारी गेले स्वामी कळपाशी आले, सर्व हरिणा म्हणाले उद्धार होईल तुमचा हो. पुढील जन्मात मनुष्यत्व
प्राप्त होईल तुम्हा प्रत, आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चये. ऐसे म्हणून कळपाप्रत आनंदाने जा म्हणत, स्वामीही आपुल्या गुहेत ध्यानस्थ पहा जाहले. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत, तेथोनिया मग निघत दक्षिणात दिशेसी श्री स्वामी. अनेक तीर्थे सिद्ध करीत स्वामी येती द्वारकेत, पाहुणी एरावळ सोमनाथ नागद्वार पाहिले. तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी बैसत, भक्त होती विस्मित पाहुनी लीला स्वामींची. तैसेची अंबू पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर, काही काळ लोकोद्धार करीत तेथे राहिले. अनेक तीर्थस्थाने पाहत मंगळवेड्यासी येऊनी राहत. ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामीसी पाहत, मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची. एकदा असता ध्यान करीत शालिग्राम त्यासी देत, ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगिती तयाला. देव मामलेदार मणी म्हणत, कोण हे योगी समर्थ, ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारिती. ऐसे मणी चिंतित तव स्वामी प्रकट होत, मंगळवेड्यासी यावे म्हणत शालिग्रामा ते घेऊन या. मंगळवेड्यासी जाई भक्त ध्यान करी अरण्यात, शालिग्राम आणला का ध्वनी येत नेत्र उघडोनी पाहतसे. पाहता स्वामी समर्थांसी मिठी घाली चरणांसी, म्हणे दत्तप्रभू आपण येथी अरण्यात राहता का. चला माझ सवे म्हणत दत्तप्रभू उत्तर देत, अक्कलकोटी राहीन म्हणत काही काळानंतर मी. पूर्वजन्मीचा तव योग मार्ग तोची दिधला तुझ प्रत, तू राही आनंदात सदैव जवळीत मी तुझ्या. ऐसे सांगोनी स्वामी समर्थ तेथेची पहा होती गुप्त, देव मामलेदार विस्मित होवोनी जाती ते धवा. जनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळवेढ्यात, एकादशीस वारी करीत पंढरपुरा जातसे. जनाबाई रुद्ध झाली परिवारी न सोडली, विठ्ठल रखुमाऊली अंतरी सदा ध्यास्तसे. एकदा आषाढ वारीसी जनी चालले पंढरपुरासी, वादळ वर्षा मार्गासी अति पहा होतसे. जनी म्हणे विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेशी, कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या प्रार्थितसे. ऐसी प्रार्थना करीत तव प्रकटले स्वामी समर्थ, म्हणती जने चराचरात पाहे विठ्ठल भरलेला. ऐसे म्हणोनी वरदहस्त जनाबाईंच्या शिरी ठेवित, तात्काळ समाधी लागत ऐसी लीला स्वामींची. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत, श्रवणपठणे भाग्यवंत भक्त पहा होतसे. अडली कामे पूर्ण होती मनोरथ, कृपा करी स्वामी समर्थ पठन करिता ग्रंथाचे. अध्याय पहिला ओवी संख्या 70. अध्याय पहिला इथेच पूर्ण झाला.